मित्रांनो, अमेरिकेमध्ये अशा जागोजागी अशी मोठी ग्राउंड आणि त्याच्या आजूबाजूला गर्द अशी झाडी आहे आणि त्या झाडीमधून जो रस्ता जातो तो रस्ता त्याला ट्रेल असं म्हणतात. तर ट्रेल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऑक्सिजन पार्क जे आपल्याकडे कन्सेप्ट आहे, तर तशा टाईपची अशी ही छोटी अशी जंगलं आहेत. यामध्ये काही वेळा तुम्हाला हरिण, ससा अशा प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. अतिशय सुंदर असा निसर्ग अमेरिकन लोकांनी जपलेला आहे. इथं झाडं तोडण्यासाठी प्रचंड अशी बंदी आहे आणि तुम्ही बघू शकता किती अशी गर्द आणि विस्तीर्ण अशी झाडी आहे. आणि या झाडीमध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात. सकाळच्या प्रहरी सुंदर असे पक्ष्यांचे आवाज या गर्द अशा झाडीतून येतात. तर तुम्ही माझ्या समोर बघू शकताय, हा समोर जो पुढं दिसतोय हा एका कंपनीचा परिसर आहे आणि ही अशी विस्तीर्ण अशी झाडी दिसते. आणि हा जो रस्ता दिसतोय ह्याला ट्रेल म्हणतात. यामध्ये तुम्ही व्यायाम करू शकता, सायकलिंग करू शकता. तर मी आता सध्या एक्झरसाइज करण्यासाठी इकडं आलेलो आहे. तर अशी सुंदर विस्तीर्ण अशी झाडं या लोकांनी जपलेली आहेत. इथं झाडं तोडण्यासाठी बंदी आहे. कोणताही माणूस विदाऊट गव्हर्नमेंटच्या परमिशनशिवाय झाडं तोडू शकत नाही. तर इकडं तुम्ही बघू शकता की अजून एक असा मोठा ट्रेल असा आत जाणारा रस्ता दिसतोय आणि त्याच्यामध्ये सूर्याची प्रचंड अशी किरणं, हे एक विलोभनीय दृश्य अमेरिकेमध्ये जागोजागी तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळंच अमेरिका ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. ज्या गोष्टी सुंदर आहेत ते म्हटलंच पाहिजे. हा इलेक्ट्रिकचा खांब दाखवण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा एवढा मोठा खांब असूनही हा खांब लाकडानं मडवलेला आहे किंवा लाकडाचा खांब आहे. कारण इथं स्नोमध्ये शॉक बसू नये म्हणून असे लाकडाचे खांब असतात. परंतु या लाकडाचं वैशिष्ट्य बघाल तर हे म्हणजे कित्येक वर्ष असं जुनं असं हे लाकूड आहे. आणि ही जी बघू शकताय तर ही आहे पाण्याची टाकी. अशा प्रकारच्या टाक्या आणि त्याच्यावरती त्या एरियाचं नाव लिहिलेलं असतं. तर याच्यावरती ॲडन हिल्स असं हे नाव लिहिलेलं आहे. तर असे जागोजागी अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत. तर असं हे विलोभनीय असं हे दृश्य आहे. या कंपनीचा हा परिसर आहे. आणि जागोजागी तुम्ही बघाल तर इकडं मोकळी जमीन दिसत नाही. तुम्ही या दृश्यामध्ये दोन सुंदर असे ससे तुम्हाला गवत खाताना दिसत आहेत. इथं अशा प्रकारच्या ज्या ॲनिमलच्या स्पीसीज आहेत त्या इझिली तुम्हाला बघायला मिळतात. आपलं नशीब आहे की अशा या दोन सुंदर सशांच्या जाती तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर इथं या ॲनिमलला कोणीही कोणत्याही प्रकारचा टच करत नाही, कारण अशा प्रकारचा जर टच केला तर त्यालाही गुन्हा मानला जातो. तर सुंदर असं सशाचं पिल्लू आणि पुढे एक मोठा ससा, असे दोन ससे तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही बघू शकताय की किती जवळ अशी मनुष्यवस्ती आहे आणि अशा मनुष्यवस्तीत ही अशा प्रकारचे वन्यजीव अगदी आरामामध्ये फिरत आहेत. तर हे आहे त्या कंपनीचं गेट. त्या सशांना आपण मोकळीक आणि मोकळा श्वास घेण्यासाठी सोडत आहे. तर हा ससा तुम्ही बघताय, किती सुंदर असा ससा गवतामध्ये छान असा खेळत आहे. तर अशा गोष्टी आपण फार काल्पनिक किंवा गोष्टीमध्येच गोष्टी ऐकलेल्या आहेत, परंतु अमेरिकेमध्ये अशा विलोभनीय गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात. हे बघू शकताय, हे आहे कंपनीचं विस्तीर्ण असं गेट. याच्यामध्ये मेडिकल डिव्हाइसेस किंवा इंजिनिअरिंगचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर याचं मॅन्युफॅक्चरिंग इथं होतं. आपल्याकडं कंपन्याच्या गेटमध्ये आत जाण्यासाठी बंदी आहे, परंतु इथं असं कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. तर असा हा सुंदर असा पॅसेज आपल्याला या दृश्यातून बघायला मिळतो. तर तुम्हाला या व्हिडिओमधील इन्फॉर्मेशन कशी वाटली हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुढे एक सुंदर असा ससा धावताना दिसतोय. आपल्या कमेंटची वाट मी आतुरतेनं बघत आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की अमेरिकन माणसं जी आहेत ती सायकलिंग करताना तुम्हाला इकडं दिसत आहेत. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय.